सर आता दीपिका मॅडमचं स्वागत घरी एकदम जल्लोषात करूया. तुम्ही इथे थांबा सर, मी डॉक्टरांशी बोलतो आणि दीपिका मॅडमना घेऊन येतो. शिटी माझ्यासाठी होती, तुम्ही जा आम्हाला. काला चल 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 चल. अळगावकर, तू शिट्टी वाजवली? तुझ्याकडून कधी शिट्टी ऐकली नाही याआधी. कुठे शिकलास? कुठे? अरे हा, तू शिकवलीस? सर ते मी सांगतो ना सर. सर त्याचं काय झालं, आमच्या ऑफिसमध्ये ना 3 सत्तू आहेत. मग जेव्हा इंद्रा सत्तू म्हणून हाक मारतो ना, तेव्हा आम्ही तिघही धाव देतो आणि मग सगळाच गोंधळ वाढतो. तो गोंधळ वाढू नये म्हणून मी इंद्राला शिट्टी शिकवली अशी आहे बघा. त्याला शिकवली आणि मी विसरलो आता. हो ना इंद्रा? हो, असंच झालं सर. सत्तू जा, जाऊन रिक्षा बोला. मॅडमला डिस्चार्ज मिळतोय. हा आणतो. मी सर जाऊन मॅडमना घेऊन येतो. मॅडम, काय काय झालं? काही हवंय का तुम्हाला? ते हात. अरे अरे काय हे, तुम्ही काही लक्ष नाही दिलं? नाही ते मीच डॉक्टर, पेशंटला थोडं अजून फ्रेश वाटावं, लवकर रिकव्हरी व्हावी म्हणून मी थोडस. कल्पना तशी छान आहे, पण जाताना जरा आवरून जा. ओके? काय कसं वाटतंय आता? ऍक्च्युली माझा उजवा हात उचललाच जात नाहीये, म्हणजे हालचालच होत नाहीये काही. लेट मी चेक. काही जाणवत आहे? आता काही अजून जाणवतंय? डॉक्टर काय झालंय? नाही, काळजी करण्यात तसं काही कारण नाही. त्या पेशंट कोमातनं आल्यावर पेशंटला असा विकनेस असतोच, त्यामुळे संपूर्ण बॉडी फंक्शन करायला वेळ लागतो आणि कधी कधी तर साध्या हालचालीलाही त्रास होतो. आता जसा आहे मॅडमला होतंय तसं. पण हे बरं होईल ना? हो हो, काळजी करू नका, तुम्ही पूर्ण बरे व्हाल. मी काही आधी ॲडिशनल औषध लिहून देतो आणि हाताचे व्यायाम पण सांगतो, ते सुरू ठेवा. थँक्यू डॉक्टर. तुम्ही आता घरी जाऊ शकता. थँक्यू. थँक्यू डॉक्टर. कशाला टेन्शन घेताय मॅडम? जिथे इंद्राचा असतो वावर, तिथे टेन्शनला नाही पॉवर.
मॅडम, आता तुम्ही बऱ्या होत नाही तोपर्यंत समजा मीच तुमचा हात आहे. निघायचं? ह्याचं काय करणार आहेत आता? देवा, आमच्या संयमाची परीक्षा घेत असतो. जेव्हा केव्हा देण्याची वेळ येते तेव्हा मात्र तू भरभरून देतोस. तुझ्यासाठी किती चांगला जोडीदार निवडला आहेस तू. एवढी गर्दी कसली आहे? ए ए ए ए ए ए कार्तिक 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 कार्तिक, गाडी बाहेर रस्त्यावर लाव. चल. ए, इथे एवढी मोठी पार्किंगची जागा असताना गाडी बाहेर का लावायची रे? अहो, दीपिका मॅडमच्या येण्याची तयारी चालू आहे मग. आणि गाडी ते एकतरी दिसते का तुम्हाला? हा, तोंड काय बघत बसलाय? चल बाहेर लाव गाडी. चल 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 ए, राहू दे नाही का? ओ, काका काय करता तुम्ही? अहो, जा ना. सत्तू, काय चाललंय तुझं? सत्तू, अरे, नेतो, काका ना, नेतो, काका, असं नेतो. नका ना. देवू, काका काय आली का ग? दीपू आली? अगं आई, ते निघालेत, रिक्षेत आहेत, येईल दीपू. ए नाही पण अगं आई, येईल ते. दीदी, दीदी, अगं आई, मी दीदी, सांगते ऐक ना, ना. ती निघालीये. तू ये आधी सजावट बघ. हो हो दीदी, मुलांना दीपू आली की मला सांगणार ना? नक्की सांगणार ना? बघा मला सांगा तिकडे आली की. बरं ये तू ते बघू. आई ऐक ना माझं. आई ऐक ना, अगं ऐक ना प्लीज.
आई दीपूताई आली, दीपूताई आली, दीपूताई आली, दीपूताई आली, दीपूताई आली, आली चल चल. दीपूताई आली. काय ग सानू, दीपिका परत येते तर ही रांगोळी फुलं सजवली आहेत, एवढा खर्च तुझ्या आई बापाने आपल्या लग्नात केला असता का ग? जाऊ दे ना बेबू, तू नको जास्ती विचार करू. आता दिवस बदलणार आहेत. अरे पण एवढं सगळं का करतायत? सत्कार समारंभाला सुद्धा एवढा खर्च करत नाही कोणी. बेबू, जेव्हा दीपू आणि भाऊजींच्या प्रेम प्रकरणाबद्दल मी घरी सांगणार आहे ना, तेव्हा दीपूचा सत्कारच होणार आहे ना. दीपूताई, दीपूताई, तुझ्यासाठी एक गंमत आहे. चल ना, चल ना, चल. दीपूताई, ही बघ गंमत. कशी वाटली? ताई, मी तुझ्यासाठी ना देवबाप्पाकडे खूप प्रार्थना केली होती. मी देवबाप्पाला सांगितलं होतं की माझ्या ताईला लवकर बरं कर. ती मला अभ्यासात खूप मदत करते. आणि देवबाप्पाने माझं ऐकलं, तुला बरं केलं. तुझ्यासाठी उपवास धरला होता बघ. मला माहित होतं देव माझा ऐकणार. हा ग, रडतेस कशाला पोरी? दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद देत आलीस. देव तुझं चांगलंच करणार होता बघ. वा, काय बोलल्या ना त्या आजीबाई. डोळे पुस बघू. आता रडायचं नाही. हा, बघितलं दीपू, ही खरी कमाई. पैसा अडका काय, येतो उद्या जातो. पण ही सगळी माणसं तुझ्या स्वतःच्या कमाईची आहेत. ही माणसं म्हणजे खरं खुरं वैभव. बाबा, हे एवढं सगळं कशासाठी? तुम्ही पण ना. ही सगळी साळगावकरची संकल्पना आहे. हो ना, त्याने वचन दिलं होतं मालती काकूना की दीपिका मॅडम हॉस्पिटल मधून आल्या ना की मग जल्लोषात स्वागत करेन. सानू, बघ केवढं प्रेम आहे यांच्यात. गप्प बसायचं काय घेशील? अहो, आपल्याला दीपूचं ऑप्शन करायचंय ना, मग सगळे वर जाऊयात. चला.
दिपू इथे थांब. आई आहे ग. थांब मग. 1 मिनिट थांब आलोच आम्ही. बाबा हे एवढं सगळं कशासाठी? मी काही युद्ध जिंकून थोडी आले. दीपू, मृत्यूला हरवणं यापेक्षा दुसरं मोठं युद्ध असूच शकत नाही. फार मोठं युद्ध जिंकून आलीस तू. दीपू, तुझी आवडती खीर घे. ये. धन्यवाद सगळ्यांना, आपण आलात. पण आता तिला आराम करू दे. या. चला चला. बोल ना तुझ्या पापांशी. हे सगळं बघायला बोलवलंयस का तू मला? कधी सांगणार आहेस तू दीपिका आणि दादाचं लफड आहे म्हणून? हे बघ बेबू, आपल्याला ना थोडं थंड डोक्याने घ्यावं लागणार आहे. हे बघ, आपण आता काही बोललो ना तरी आपलं कुणीच ऐकणार नाही. ती आत्ताच आली आहे ना. तुला दीपिकाची काळजी वगैरे वाटायला लागली की काय? तू थांब ना जरा. हे बघ बेबू, मी माझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला नक्कीच घेणार आहे. मला ना तुमचा कधी कधी ना अंदाजच येत नाही. तुमचे तत्व संस्कार काय का तुझ्या वेळी बरोबर बाहेर येतात त्यांची तत्व आणि संस्कार, आणि या दीपिकाच्या वेळी काय होतं त्यांना? बेबू, आता फक्त एकच दिवस थांबायचं आपल्याला. काय करणार आहेस बेबू? फक्त आजचा दिवस जाऊ दे. उद्या ना आपण इथे यायचं आणि बाबांना ते प्रेमपत्र दाखवायचं. नाहीतरी मला म्हणतातच ना, सानिका खूप आरडाओरडा करते, भांडणं करते, वाद घालते. तर आता तू उद्या बघच. उद्या तुझ्या भाषेमध्ये सानिका भांडण आरडाओरडा असं काही नाही करणार. सानिका उद्या राडा घालणार.